मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लहानपणापासून आपल्याला परीक्षा कशी द्यायची किंवा पेपर कसे सोडवायचे याविषयी भरपूर ट्रेनिंग दिलं गेलं. कारण आपल्याला सगळ्यांना ट्रेनिंगच दिलं जातं लहानपणापासून की परीक्षेत उत्तीर्ण कसं व्हावं, इंडिव्हिज्युअल गेम कसा खेळावा किंवा वैयक्तिक यश कसं मिळवावं. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट फार मन लावून शिकवली गेली की प्रश्नपत्रिका कशी बघावी, उत्तरपत्रिका कशी लिहावी. त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते. प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर पहिल्यांदा त्याच्याकडे पूर्ण प्रश्न वाचून घ्या आणि हे ठरवा की त्यातले सोपे कुठले. ते सोपे प्रश्न अगोदर सोडवा, मग नंतर विचार करून तुम्हाला अवघड प्रश्न सोडवता येतील. आणि आपण अशा प्रकारे परीक्षा देऊन यश पण मिळवलं. पण आपण ती एक गफलत झाली की याला आपण आपल्या लाईफमध्ये पण उतरवलं. लाईफमधले पॅटर्न पण आपण असेच ठरवायला लागलो की आपण सोप्या गोष्टी अगोदर करून घेऊ, अवघड गोष्टी नंतर करू. ब्रायन ट्रेसीचं एक पुस्तक आहे, ईट दॅट फ्रॉग, स्टॉप प्रोक्रॅस्टिनेटिंग. ह्या पुस्तकामध्ये या विचाराला छेद देणारा एक कॉन्सेप्ट मांडलेला आहे. तो असं म्हणतो की जी कामं तुम्ही टाळता, जी कामं तुम्हाला अवघड वाटतात, ती कामं पहिले करा, नंतर जे उरतं ते सोपं काम. आणि यासाठी त्याने ते पुस्तक छान लिहिलं आहे. आपण नुकतंच एक ब्रायन ट्रेसीचंच स्वयंशिस्तीचे महत्त्व हे पुस्तक संपवत आहोत. त्याचे ऑलरेडी 16 व्हिडिओज आपण पाहून झालेले आहेत. आता 2-3 व्हिडिओजमध्ये त्याचे बाकीचे पुस्तक संपेल. त्यानंतर मित्रांनो मी हे पुस्तक आपल्यासमोर आणणार आहे, ईट दॅट फ्रॉग. प्रोक्रॅस्टिनेशन किंवा चालढकल बंद करा. त्यातही सुंदर टॉपिक्स आहेत, आपण ते बघूया आणि आपल्या लाईफला अजून चांगलं कसं करता येईल ते बघूया. पण त्या दरम्यान तुम्ही स्वतःच्या लाईफच्या पॅटर्नकडे बघा की तुम्ही अवघड कामं पहिल्यांदा करता की सोपी. आणि अवघड कामं जर अगोदर केली तर सोपी कामं कशी तुमच्या लाईफमध्ये हेल्पफुल ठरतील हा विचार करा मित्रांनो. तर आपण हे पुस्तक सुरू करूया. मला खात्री आहे तुम्हाला त्याच्यामुळे फायदा होणार आहे आणि आमची कमिटमेंटच आहे की आपलं आयुष्य अधिक चांगलं झालं पाहिजे. धन्यवाद.